हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा पवित्र तुम्ही संतोष दर्शक प्रेक्षक संपूर्ण कोकण नगरीमध्ये रसिकांच्या मनावर अभिराज्य गाजवणार हौशी कलाकार रमण नाट्य मंडळ गोवा तालुका संगमेश्वर आपणासमोर सविनय सरिस सादर कोकणाचा मराठमोळा कार्यक्रम बहुरंगी नमन कोकणाचा मराठमोळा कार्यक्रम बहुरंगी नमन बहुरंगी नमन बहुरंगी नमन बोला श्री गजानन महाराज की जय गाव देवी माते की जय ओ शिवा पार्वती गजानन
ईश्वर रसिक हो, आपणासमोर सविनय सादर करीत आहोत सृष्टीचा निर्माता सगुण ईश्वर श्री गणराज गणेश दर्शन गण. वक्रतुंड सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा.
5,000 रामदेव सेल्स धामणी 1,000 100 मंगेश हरी जुळे 1,000 राजेंद्र भोसले 1,000 संतोष पांडुरंग कदम 1,000 प्रकाश प्रीत YouTube चॅनल वाले 1,000 सुनील गंगाराम डावल कर्जुरे नमन शक्ती दूर आयोजक याचकडून 500 रुपये 4 जानेवारी ओझरे खुर्द बुधवाडी यांचा या ठिकाणी नमनाचा कार्यक्रम सादर होणार आहे तरी सुद्धा त्याचा सुद्धा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे तसेच अनंत गोविंद विजले यांच्याकडून 5,000 रुपये अमित मंडप डेकोरेटर दिवा प्रोप्रायटर यशवंत विश्राम विजले 500 रुपये लक्ष्मी हॉटेलचे मालक सीताराम बोले 500 दिनेश शिवराम किंजरकर 500 या सर्व बक्षीस दात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ गोळव येथे आवर्जून धन्यवाद. सचिन तेरे संगमेश्वर तेरेवाडी यांच्याकडून 151 रुपयाचं 72 असं पारितोषिक आले आहे. धन्यवाद. नमस्कार रसिक मेळावा प्रेक्षक हो, नमस्कार रसिक जन हो. आपल्या सर्वांचा आराध्य देव श्री गणराया यांच्या आपण सर्वांनी प्रसन्नमय अशा वातावरणामध्ये आपल्याला सर्वांना दर्शन लाभलेलं आहे. आता आपल्यासोबत मटकर नृत्याची मिळली राधा गौडा आणि साऱ्या गोपिका कृष्ण सुदामा वागड्या यांचा समाज प्रबोधन करणारा संवाद आपल्याला पाहावयास मिळणार आहे. तत्पूर्वी कंस राजाची बहीण पूर्णा हिचा आध्यात्मिक भाग हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ गोळवी तालुका संगमेश्वर सविनय सरीचे सादर करत आहोत. पुतळा राक्षसी जावं, पुतळा राक्षसी जावं. कंस राजाच्या बंदिशाळेमध्ये देवकीच्या 6 बाळांचा कंस राजाने वध केला. 7वा बळीला अपवार केला. देवकीच्या 8वे बाळ देवकीच्या 8व्या बाळ मध्यरात्री बंदिशाळेमध्ये जन्माला आलेला आहे. बंदिशाळेची द्वारपाल निद्रावस्थेमध्ये असताना या वसुदेवानं काय केलेलं आहे बा. या वसुदेवानं देवकी आणि यशोदेच्या बाळांची अदलाबदल केलेली आहे आणि कंस राजाचा कर्णविकार हा गोकुळामध्ये वाढू लागलेला आहे. काही दिवसामध्ये त्या कंस राजाला त्या नंदाच्या चमत्कारिक बाळाचा संशय येऊ लागलेला आहे आणि त्यानं आपल्या मारलेल्या बहिणीला माया विकुंठा राक्षसीला त्या बाळाच्या वधासाठी गोकुळामध्ये पाठवले. परंतु कृष्णदेवाने त्या पुतळ्याचा आवाज कशा प्रकारे केला हे दाखवण्याचा हौशी कलाकार नमन नाट्य मंडळ गोळवी तालुका संगमेश्वर सविनय सरीचे सादर करत आहोत. पुतळा राक्षसी जावं, पुतळा राक्षसी जावं, पुतळा राक्षसी जावं. हे भारतीय राज्य आणि धन्य धन्य ही सारी प्रजा पिताजी उग्रसेन महाराजांचा माझ्या वयाच्या 20व्या वर्षी झाला तेव्हापासून माझ्या दराला सर्व जीवनावर पसरला. कडे कपारी गरजू लागला. माझे नाव कंस जय ताक्षणी 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र सुद्धा थरथर थरथर कापू लागतो. माझी बहीण देवकी हिचं लग्न मी मोठ्या थाटामाटात पार पडलो. मथुरा नगरीत लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत होता आणि त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथात बसून चालली होती.
आणि तो रथ हाकलण्याचे काम स्वतः मी करत होतो. त्याच वेळेला कंसराजा सावध राहा. तुझी हालचाली गोकुळामध्ये वाढत आहे. काय म्हणे माझं हार म्हणे आणि त्या भूतलावर जन्माला येणार रथातून खाली उडी मारली. देवकीची वेळ धरली. रथातून बाहेर गेली. महादेवांच्या घराला जातो. वासुदेव मला शरण म्हणे कंस राजा देवकीला मारू नको. तिच्या पोटी होणारी बाळ मी तुला मध्ये घालते. देवकीचा चहापान शिळेवर तू प्राण घेतला. सातवा बळराम गर्भपात आणि आठवा काय करूया आले लक्ष माझी मानलेली बहीण पुतणा हिमाच्या हरामखोराच्या वधासाठी पाठव. प्रथम पुतणाला हाजीर करून घेतो. पुतणा आशीर्वाद असो पुतणा. पुतणा आम्ही तुझ्यावर एक कामगिरी देत आहोत. सरळ गोकुळामध्ये जायचं आणि त्या नंदाच्या कार्टाचा वध करून यायचं. ही कामगिरी आम्ही तुझ्यावर संपत आहोत पुतणा. ही कामगिरी इकडे गोकुळामध्ये यशोदाबाई त्या नवजात बालकाला पळणामध्ये झोका देत असताना एक सुंदर अशी स्त्री ही गोकुळामध्ये प्रवेश करत आहे. पाहूया ही सुंदर स्त्री गोकुळामध्ये तरी का प्रवेश करत आहे. मी तुझ्या काळाचे दर्शन घेण्यास आले आहे. मी मथुरेचे राहणार आहे. माझे पती श्रेष्ठ विद्वान ब्राह्मण आहेत. त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने पाहून सांगितले की नंदाच्या घरी एका महान आत्म्याने जन्म घेतला आहे. त्याचे दर्शन घेतात स्वर्गसुख प्राप्त होईल म्हणून मी इथवर आले आहे. मी ब्राह्मण पत्नी आहे म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या पतिदेवांकडून मला एक सिद्धी प्राप्त आहे. माझ्या स्थानातून
सदैव मृत्याला वाहत असतात त्या तुझ्या बाळाला बांधल्यास तो अमर होईल. ते तुझे बाळाचे माझ्याकडे. शेवटी या सुंदर स्त्रीनं यशोदा माईवर मोहपाशाने निर्माण करून त्या अवघात बालकाला आपल्याजवळ घेतलेला आहे. आणि आपल्या सणात वीस प्रयोग करताना सगळ्याचा पुत्र राक्षसीने आपल्या पूर्वावरून धारण करून त्या अवघात बालकाला आपल्या सणातून वीस प्रयोग करण्यास सुरुवात केलेली आहे. हे सारं अवघात बालक विष्णुधारी अवतारी श्रीकृष्णाने जाणलं आणि श्रीकृष्ण देवाने तिच्या सणातून रक्तप्राशन करून अशा प्रकारे हे पुत्र राक्षसीचा या पुत्र राक्षसी श्रीकृष्ण देवाने वध केलेला आहे. सादर झालेला भाग आहे पुत्र राक्षसीचा वध, पुत्र राक्षसीचा वध, पुत्र राक्षसीचा वध. सरपंच शेनवडे यांच्याकडून 1001 रुपयाचं बहादरचं पारितोषिक काढले आहे. त्याचप्रमाणे प्रकाश धोंडू विजले खारकर यांच्याकडून 501 रुपये, अन्वी भरत विजले दिवा 201 रुपये, साई सतीश वारोशे यांच्याकडून 101 रुपये, समर्थ निलेश करंडे 1001 रुपये, प्रमोद इंटरप्राइजेस अँड रुद्री फायटर्स कंपनीचे मालक सन्माननीय प्रमोद नारायण बांबाडे यांच्याकडून 1001 रुपयाचं बहादरचं पारितोषिक काढलं आहे. या सर्वांचं नमन मंडळामध्ये धन्यवाद. नमन प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षक हो, हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आपल्या समोर सहविनय सादर करत आहोत. नृत्याची बिजली शृंगारी गवळण स्वर्गातील उर्वशी अप्सरा रंभा आणि आजच्या कलियुगातील नृत्य साम्राज्ञीला एक पाऊल मागे हो म्हणणारी ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर नृत्याची बिजली शृंगारी गवळण पाहत रहा शृंगारी गवळण. पहाटे कुंभेच्या राती लाडवून घुमडा आरोळी गावाला देतोय ग. पहाटे कुंभेच्या राती लाडवून घुमडा आरोळी गावाला देतोय उगवत्या
ही राधा चाले करून गोरस घागरी मथुरेच्या बाजारी ही राधा चाले करून गोरस घागरी मथुरेच्या बाजारी
आमच्या नमनाची जाहिरात करणारे आमचे मित्र HD कॅमेरामध्ये शूट झालेले हे नमन आपल्या निलेश करंडे या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल, तेव्हा निलेश करंडे या चॅनलला बसवा, सर्वांनी लाईक व शेअर करा। याच्यावर आमच्या नमन मंडळासाठी 1001 रुपयाचं बहादरचं पारितोषिक आलं आहे। तसेच सुभाष बेटके धामापूर यांच्याकडून 501 रुपये, ईश्वरी नितेश करंडे यांच्याकडून 500, मुग्धन निलेश, साऊ विजले, प्राची विजले 500 या सर्व बक्षीसदात्यांचं, तसेच चिपळूण गेटच्या बाजूला संगमेश्वर तालुक्यामध्ये दाभोळे माझे गाव, मावशी तुझ्यावर प्रेम करतो, जयश्री सुकम माझे नाव यांच्याकडून 501 रुपयाचं बहादरचं पारितोषिक काढलं आहे। या सर्व बक्षीसदात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ अत्यंत धन्यवाद। माझं तयारी झाली ना, सर्वजणी आलेच ना? हो का, आल्या सर्वजणी, पण आपण आपल्या मालकीने मथुरेलाच करायचं। गोकुळामध्ये आपला मालाला हवा तसा भाव मिळत नाही, म्हणून आपण आपला माल गोकुळात निघता मथुरेला नेतो। हो ग, बरोबर आहे तुझं। सध्याची परिस्थिती ही तीच चालू आहे, जो तो उठतोय आणि मुंबई काढतो। आणि गावची म्हातारी माणसं घरं सांभाळतात। मग काय तर सगळे विकून परदेशी ऐकायचा विचार करताय। पण रे शिको, असं वागणं पटतंय का तुम्हाला? कसं पटेल सगळे विकून परदेशी मिरवायला? अगं बाई, स्वतःची जमीन दुसऱ्या लोकांना विकतात आणि ते लोक येऊन यांच्या जमिनीत व्यवसाय करतात। आणि आपली माणसं इतर ठिकाणी नोकऱ्या शोधतात। कोकणची माणसं साधी खरंच भोळी जाईल। एक साधं उदाहरण घ्या ना, बाजारपेठा आपल्या, जमिनी आपल्या, पण त्यामध्ये मोठमोठे व्यवसाय कोणाचे? अगं त्याच्यात त्यांना समजलं कसे? हो राधे, आता तरी आपण सारं थांबवायला पाहिजे, नाही तर आपण तिथे आपल्या पाहुण्यांमध्ये राहावं लागेल। पण अगं याचा विचार नक्कीच आपली कोकणाची करतील। जिथे आपुलकीचे प्रेम माया, ममतेचा स्वच्छ भाव, ते माझं कोकणचं गाव। सण, रूढी, परंपरेची जपणूक करणारे ते जुने लोक आणि त्यांचे सुस्वभाव हेच माझं कोकणचं गाव। आणि एक जाती धर्म असून विविधतेतील एकता दर्शवणारं नाव तेच माझं कोकणचं गाव। जे निघाले कामे करून चटणी भाकर आवडीने गाव, कुणाची तळ नाही देत गाव, कोकणचे गाव। हे सारं ऐकायला आणि बोलायला खूप छान वाटतं, पण कोकणमध्ये राहिलंय कुठे काय? अगं ते सर्व ठीक आहे, आपण बाजारी जायचं आहे, विसरलं की काय? हो ग, पण बाजार जायला मावशी हवी, तिच्याशिवाय बाजारची वाट दाखवणार कोण? हे राधे, मार्गी का मावशी झाला? अगं चंद्र, तूच मार्फत मावशी, अगे मावशी व मावशी, कोण ग? अगं मावशी मी चंद्रा। चंद्रा, आता सकाळच काय काम काढलंस? अगं मावशी, आम्ही जरा कोणी मथुरेच्या बाजार चालले येतेच ना? असं आहे का? मग आले हा? लगे बग झाली, आली मावशी, गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची, लगी बग झाली, आली मावशी, गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची।
हिरवा जाडो पदर छाना हिरवा जाडो पदर छाना कामे अरुण राजा सुरगाणा आले करुण आले करुण सदा आले करुण आले करुण सदा आले करुण बघ लग बघ झाली आणि मावती गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची बघ लग बघ झाली आणि मावती गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लग बग लग बग झाली आई मावती गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची लग बग झाली आई मावती गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची बाय 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 अहो जमले अहो मंडळी बरं आहे ना थंडी लागते बाई अगदी शाप्तांचा जादूगार म्हणून ओळख ते आमचे बाई 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 सह्याद्री कोकण कला मंचाचे मार्गदर्शक संदीपजी सावंत आणि दिनेशजी कुडतरकर असू दे पण जरा ह्यांच्याकडे बघितलंच पाहिजे अगदी साहेब जरा पण ह्यांच्याकडे बघू का आधी बघू ना नंतर तुमच्याकडे बघते बाय 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 अगं हे कुठलो काय ग असं एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं अगं मावशी आम्ही मोहितपणी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. अगं मग जायचं ना अगं मावशी बाजाराची वाट मोहित माहित नाही कसं आहे का हो मावशी बाजाराची वाट तुम्हाला कोणालाच माहिती नाही नाही मावशी अगं पोरीनो मी तुमच्या सोबत बाजाराला येते अगं पण घेतलंय काय ते सांगायला नको अगं मावशीने सांगितलंच पाहिजे का अगं माझे बिटुकले बाई ते सांगितलंच पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या साऱ्या माळाची मी आरोळी कशी बरं देऊ अगं मावशी तारा करते बघ सुरुवात अगं हे तारा काय ग मावशी जरा येऊ दे ना तुझा वाटला अगं काय घेतलंस ते सांग बघू अगं मावशी सांगते ऐक दारोदारी सडा शिंपुनी खलवीत जातो दिन सारा बाई आल्याच सारवणाला सुरुवात केली अगं मावशी ऐक ना दारोदारी सडा शिंपुनी खुलवीत जातो दिन सारा मी आहे गवळ्याची तारा डोळी घेऊन ताकाचे मान चालले बघ बाजारा तरीच म्हटलं का आणलंय हो मावशी म्हणजे वजन कमीच असणार म्हणून एवढी वाढते असू दे चल हो मागे अगं हे सुंदराबाई काय ग मावशी अगं काय घेतलंय काय बाजाराला सुंदरा सुंदरा म्हणून मध्ये हिनोदा साऱ्या गोपी काय म्हणतेस काय सुंदरा सुंदरा म्हटली मध्ये हिनोदा साऱ्या गोपी किती नाही म्हटलं तरी बाजारात जाईल बोटी ते तर चालणारच बाजारी जाण्याची आमची हौसले मोठी बाई ऐकते तुझं मावशी बाजारी जाण्याची आमची हौसले मोठी तूप घेऊन डोईवर चांदी बघ नटी अगदी नटी दिसतेस हो चल हो माग अगं हिरे अगं तू सांगतेस का काय घेतलंय ते दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने हो का हो मावशी दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने पण आम्हा गवळींची पाड होते कोंबड्याच्या बागेने बघा अजून कोंबड्याच्या बागेवर उठते तुम्ही कधी उठता अलारामच्या गाड्या लागली ना असू दे बरं पुढचं घे किती आवरून झाले तरी उशीर होतो सारा तू तर नारी जातीचा जन्मसिद्ध काय ऐकतं. बरोबर ना शाहीर किती आवरून झाले तरी उशीर होतो सारा पण दूध विक्रीसाठी आठवते चिचणी गवळण हिरा अरे हा म्हणजे त्या मथुरेत तुझंच दूध एकदम फेमस आहे बरोबर ना दिसला तू असू दे प्रगती चांगली आहे चल हो माझं अगं हे राधाबाई काय ग मावशी अगं काय घेतलं ते सांगशील का सांगते आई गाई गुरांच्या अंबरण्याने होते दिवसाची नवी सुरुवात हा गाई गुरांच्या हंबरण्याने होते दिवसाची सुरुवात नवी अगं मावशी पुढे ऐक बोल. तर. गाई गुरांच्या अंबरण्याने होते दिवसाची सुरुवात नवी कोकिलेच्या आवाजाचे सुस्तीत मंजिल गाणी मनाचे कोणी मोती फुलतील रानू राणी द्यायचे माठ घेऊन चालली बघ राजा राणी बाई माझी राधाबाई
मी काय म्हणते, दही जास्त जड नाही आहे ना? नाही गं मावशी. अगं तू दिवसांदिवस कमीच होत चाललेस म्हणून विचारलं. चल हो मग. बाय 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 नव्या नवलाईची माझी चंद्रा, काय घेतलंय काय बाजाराला? अगं मावशी सांगते ऐकून तर घे. हा हा सांग. सुख दुःखाच्या बांधून गाठी घेते पदरा आडून. सगळ्यांचंच आहे बरोबर ना सावंत बुवा? सुख दुःखाच्या वाटी ह्या पात्रालाच बांधून ठेवतात. पुढे सांग. सौभाग्यासाठी झटटता दिसत नाही सर मी. हो का? ते तर सगळ्या नारी जातीचा धर्मच आहे. अगं मावशी ऐकून तर घे. अजून पुढे आहे. आईचं बायकोन जणू तिजोरीचं कपाट. अगदी बरोबर बोललीस. आता ही अगदी बरोबर बोलली ना काकी. बाईचं बायपण अगदी तिजोरीचं कपाटच आहे. बरोबर ना दादा? म्हणजे एक साधं उदाहरण घ्या. आता मुला आणि मुलीचं प्रेम होतं बरोबर ना? पण दोष मात्र कोणाला देतो आपण? मुलीला ना. ती मुलगीच तशी असेल किंवा कुणीही करा म्हणजे, पण नारी जातीलाच दोष देतो ना. बरोबर बोललीस हा की बाईचं बायपण जणू तिजोरीचं कपाटच आहे. अगं मावशी ऐकून तर घेतो पूर्ण होते. बाईचं बायकोन जणू तिजोरीचं कपाट. चंद्र नावाची गवळ मी भरून घेतलंय दोन्ही. वा 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 वा, फारच छान माल घेतलायस पोरीनो. चला तर मग. अगं हे पोरीनो, अगं आता काय झालं? अगं मावशी, आम्हा मुलीने विचारलं, तू काय घेतलं सांगितलं नाही बघ. अगं माझं काय मेलीचं, कशात काय अन फाटक्यात काय. चला तर. सांगितलं सांगितलं. अगं एवढा हट्ट पण माझ्याशी तर ऐका हा पोरीनो, तुमच्या पद्धतीने तुम्ही 7 शृंगार केलाय नवा. पोरीनो, तुम्ही तुमच्या परीने 7 शृंगार केलाय नवा. मी आणलाय खावा. अय्या बाबा, आणि सर्वांनी अरे चल हो मागं. जरा येऊ दे हवा. तीन बोलते बघ. असं होय. बरं पोरीनो, हा यमुनीचा घाट की नाही फार बाई अवघड आहे. आपण शृंगारी गीत गायलं तर घाट कधी संपेल ते कळणार सुद्धा नाही. चला तर मग. शृंगाराचं नार सजली आशाने जणू मी भिजली. देखण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहली. डोईवर घाट घेऊन यमुनेचा घाट चढली. बाजारात जाण्या मोहली. हो बाजारात जाण्या मोहली. डोंगरात जाण्या मोहली. आशाने जणू मी भिजली. वाढ
मोहका चेहरा रंगोली लाई हा चेहरा माझे फुले आणि वेली निसर्गा भाडली गोरीवारी माठे यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली हो बाजारात जाण्या मोहली अर्थाने जाणोमी निघाली वेगाने उभासी बाहुली बाजारात जाण्या मोहली नागमणी वळणाची रानगाई धुळमाची वाट आहे डोंगराची उभ्या सरळ काठाची एकामेकी आसरा माझ्या डोईचे सावरा वाडीच्यात जाऊया बाजूला मीरा आणि जधारा पहाट तुला गाडा मोर उन्हाचे दादावरती माझ्या घरी गोरीला बोली नाचली गोरीवारी नाच घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली हो बाजारात जाण्या मोहली अर्थाने जाणोमी निघाली वेगाने उभासी बाहुली बाजारात जाण्या मोहली गोरीवारी माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहली हो बाजारात जाण्या मोहली ग्रामसेवक गोळवली यांच्याकडून 1001 रुपये, सुमन गुरव संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपये, देवकादाजी किंजलकर व कैलासवासी दादूदाजी किंजलकर यांच्या स्मरणार्थ मुळू देवका किंजलकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये, समीक्षा मनोहर किंजलकर, विद्या प्रज्ञेश अंकिता धनावडे 501 रुपये, गोळवली राऊरवाडी ग्रामस्थ विकास मंडळ यांच्याकडून 1111 रुपये, वेद संजय चव्हाण यांच्याकडून 501 रुपये. या सर्व बक्षीसदात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळावर धन्यवाद. Thank you.
या गोकुळ चराणा मी कान्हा सावळा रे या गोकुळ चराणा गोकुळ चराणा रामावतार संपल्यापासून पृथ्वीवर मोठमोठे दैत्य वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालू लागला. तेव्हा पृथ्वी माता गायीचे रूप घेऊन विष्णूला शरण गेली आणि म्हणाली, विष्णू, कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालत आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, काळजी नका करू, मी देवकीच्या पोटी 8 अवतार घेऊन कंसाचा नाश करेल. तोच मी 8 अवतार श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वरदे. पण हो, त्या कंसाची खोड कशी मोडायची
मथुरेला नेलेले दही दूध बंद केले पाहिजे. मग तो आपल्यावर चालून येईल. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्रावर सोपवली पाहिजे. सुदामा, ए सुदामा, आलो रे देवबाबा, आलो. आशीर्वाद असो. देव बाप्पा एकाएकी बोलवण्याचे कारण कारण म्हणजे एकच आहे. आणि ते कोणते? 16,108 डोळ्यांचा वेळा थाटमाट करून मथुरा नगरी जातो. त्या न जाऊ देता आपल्या गोकुळात राहायला पाहिजे. ही कामगिरी मी तुम्हा दोघांवर सोपवत आहे. देव बाप्पा एवढीच त्या कामगिरी झाल्या आपण पुढच्या मनात घेतो मी. अरे बेटा, अरे सुदामा, देवबाप्पाने सांगितलेली कामगिरी ऐकलीस का? अरे देवबाबाने सांगली कामगिरी मी ऐकली. अमर? अरे पण आपण त्या 16,108 गोपिका आणि आपण फक्त दोघे जण. अरे हो मग? परंतु देवबाप्पाने सांगितलेली कामगिरी आपल्याला पार पाडलीच पाहिजे बघ. कामगिरी पार पडावीच लागेल. पण मी काय म्हणतो माहितीये, हा? ही कामगिरी आपल्या दोघांच्या होणार नाही. अरे बाबा म्हणून काय म्हणतो माहितीये, एवढा घाबरतोस? अरे घाबरायची सवाल येत नाही. अरे हे बघ, तू कशाला घाबरतोय? अरे आपल्या जोडीचा तो बालमित्र आहे ना बोबड्या, बोबड्या, त्याला आपण आवाज देऊया. घे हात वरून गेला लवकर. परंतु येईल का तो लवकर? अरे हात मारून तरी पहा. बघतो मारा. असेल तर येईल. मार मार, ये ये. अरे बोबड्या रे, बोबड्या! छे. अरे जवळच नाही कुठे. जवळ तिथे आहे, तिथे तुझा आवाजच पोचत नाही. जरा जोर लाव. काय म्हणतोस काय? अरे हो हो. बघतो बाबा एकदा. अरे बोबड्या रे, बोबड्या! आला आला आला, हात दिला, हात दिला. अरे बोबड्या, अरे लवकर ये, लवकर आ. गोकुळात किती मजा आहे बघ, मजा. अरे तुला नवरता नाही, आम्ही बोलवतोय. बोलवतोय. अरे बाबा गाई वासरं असू दे तुझ्याकडे, पण तू लवकर ये. अरे मग होय. गोकुळात किती मजा आहे बघ. म्हणजे अरे त्याचा आता पोर पण आहे वाटतं सांगायची. छोट्या मुलाला पण आलं ना? हा त्याला पुरा सांगा बरोबर, बरोबर, घरात असतो. ए गौड्या, त्याचा आवाज पण येत नाही रे एवढ्या मुलातून. बराच लांब आहे ना तो. अरे भरपूर लांब असते काय? तेव्हा तुला आवाज पोचत नाही. अरे लवकर ये. अरे सुदामा, हाक मारितो, गाई रानाला, गाई रानाला रे सुदाम्या, गाई रानाला. अरे सुदामा, हाक मारितो, गाई रानाला, गाई रानाला रे सुदाम्या, गाई रानाला. अरे सुदाम्या, हाक मारितो, गाई रानाला.
कमी दोष करते अरे जमीन दोट मध्ये काय हितकी डबलची काय आहे काय ते कुठाल्या चालले. अरे बाबा इतकी अरे बापरे. अरे पोरा, हे गायला शिकवलीस नाही तू अरे बाबा डबलची काय तुला काय सांगू इंतर पुंजीची आहे इंतर पुंजी काय अरे इचल पुंजी नाही इचल करायची असेल अरे होय बाबा इंतर पुंजी तुला काय सांगू अरे त्याच्या भाषेमध्ये तसंच असेल. अरे इतर मी काय म्हणतो आता आहे की असू दे इचल करायची आता एक काम कर तिला जाऊ दे बघ ती वासर अंगारतात बघ ए कोणती तू काय कर माहित आहे का गाय लावणार गोट्यात व्यवस्थित बांध हा झाला बिना व्यवस्थित काढ जर नाही केला तर तुला आता ह्या दांडक्यानं आलो करून टाकीन बघ म्हणजे तुझ्या हा काढतो झाला अरे झाला बिना मेला चांगला पण हे काय एवढ्या मोठ्या काय तू पाहतोस अरे पालपत म्हणजे काय उद्या गाई मती पालून उपयोग काय म्हणजे ह्या जीवाला एकचे एक कोल जन्मात आला अरे पण तो एकतरी आहे ना अरे एक कोलग आहे पण अजून उपयोगाचं काय मेल्याचं कलमच चांगलं नाही अरे बा पोरगा तुझाच ना पोरगा. काय झालं? अरे एवढं काय इतकंच का तुझ्या पोराला. ह्या पोराचं कलम धरलंय तुला काय सांगू म्हणजे आपल्या तिथून देवानी किती जन्म घेतली हा ते बरोबर आहे मग वेगवेगळ्या रूपामध्ये जन्म घेतील की नाही सुधारले होय. कधी रामाचा जन्म घेतील कधी कितनाचा जन्म घेतील कधी दत्ताचा जन्म घेतील कधी इत्तलाचा जन्म घेतील बरोबर आहे. आणि आता हा युग कुठला आहे मला सांग अरे कलियुग अला पण एवढी सगळं त्रेता युग गेलं द्वापार युग गेलं आणि आता हे कलियुग आहे पण कलियुग गली एवढी सगळी युगा झाली पण माणूस काय आतापर्यंत सुधारलेला नाही. नाही सुधारला. ह्या माणसाचं कर्मच चांगलं नाही हा, तुझ्या पोरासारखं. हे गेल्या पोलात आहे का अरे पण बेड्या हं? अरे या जगात सर्वच माणसं अशी नाहीये अरे बाबा ते सगळं तुझं म्हणणं बरोबर आहे पण एवढी सगळी युगापालातली एवढी सगळं देवाला जन्म घ्यावं लागले कारण माणूस आतापर्यंत सुधारला नाही माणूस काय करायला लागला माहित आहे काय आज ह्याचं वाद करतोय उद्या त्याचं वाद करतोय ह्याचं वाद करायला इकडं पाच नारळाची वती भरतोय त्याचं वाद करायला तिकडं काय ती सोन्या चांदीचा दागिना देतोय म्हणजे लसिक मायबाप लेखक नुसतं पाच नारळांनी सोन्या चांदीच्या नुसत्या वत्या भरून काय उपयोग नाही आपलं जर कर्म चांगलं असलं आपलं जर नामस्मरण चांगलं असलं तर तुमचा एकी एक वाकला होणार नाही बरोबर ना? प्रत्येक माणसानं आत्मचिंतन केलं पाहिजे नुसतं वर्ण दिसून चांगलं असून उपयोग नाही तुम्ही घरात जाऊन आत्मचिंतन करा मी आत्म किती वाईट आहे प्रत्येक मानवानं विचार केला पाहिजे नुसतं मी स्पीच चांगलं देतो चांगला बोलतो म्हणजे चांगलं नव्हे आपल्या मनामध्ये किती पाप आहे हे प्रत्येक मानवाने विचार केला पाहिजे आणि तो तुम्ही जरूर कराल आणि तुमचा जीवनाचा खातर करून घ्याल हे एवढं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला सांगतो आणि तुमची दादा घेतो अरे ए बोबड्या, ए बोबड्या. अरे पुढे, पुढे, पुढे. अरे एवढं तू ब्रह्मंडा सांगितलंस ब्रह्मंडा सांगितलंस ना असं करायचं तसं करायचं बरोबर. आणि या पोराला सुद्धा अरे तुझ्या तसं थाटतं अरे मता कीर्तन का नाचला किंवा मता फुदाली असताना जगात सांगे बलमद्यान आणि स्वतः कोणता पाठ्या अशी अवस्था झालेली आहे म्हणजे स्वतःच्या मुलाची परीक्षा करून त्याला सांगितलं असं झालं ते म्हणू दे तुम्हाला हिथं कशाला बोलवलं लवकर जागेवर आलाच पडायचं हा सांग अरे तुला आम्ही येथे लोळवलेलं नाही तुला आम्ही पहिल्यांदा बोलवली नाही काय म्हणतोच काय आणि ते कशासाठी कशासाठी लवकर सांग बरं काय झालं. आपल्या सुखीच्या वाले होते बघ आता म्हणतोय हा अरे पण कशासाठी अरे आले त्याने आपल्याला एक छोटीशी कामगिरी सांगितली छोटी कामगिरी हो मग कसली कामगिरी सांग अरे बरं. कामगिरी 16 108 गवरणींचा मेळा एक हात जोडून.
मेला मेला काय काय कोण मेला म्हणून कशाला माहिती बोलतो खरंच काय तर बोलू नका. तो बरा अरे, शस्त्र एकशे गौराणीचा मेळा तो घाटपाट करून मथुरेत तुम्ही इकडे बघ कसा मथुरेमध्ये न जाता आपल्याच गोकुळात राहायला पाहिजे. काय म्हणतो काय ही कामगिरी आपल्याला पार पडायची आहे. आता म्हणतोय त्याला कारण आहे काय माहितीये? काय कालन आहे कृष्णदेवांचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे आपल्या गोकुळातलं दही दूध गोकुळातच राहिलं पाहिजे. बरोबर आहे बरोबर आहे कंस राजाच्या नगरीत नाही गेलं पाहिजे. एकदम बरोबर आहे फार माजलाय. बरोबर लय पाहतला आहे मालकुटा झालाय म्हणतो तुमच्या झाडाखाली तुम्ही होतास ना, तुम्ही गौराणी वरती आल्यात ना घाट चढून. तर आपण लपून बसले लोकांनी घेतले बापले बापले बाय 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 बाय. अरे हे भेट्या आपलं सावकाश सावकाश चला. आणि लय बसलेली तर बापले असू दे. अरे आम काय म्हणतोय अरे काय आलं म्हटलं तू? त्यांच्याकडे दही दूध तूप लोणी सर्व काय आहे. आता म्हणतोय वेळ आहेस का? सावकाश सावकाश चला. भूक लागली फार बघ. एवढ्यावर बाबा समाधान नाही. एवढे काय बघणार आहे माझ्या पोराला थांबायला अरे लाज लज्जा शरम नावाचा आहे का? लाज लज्जा शरम नावाचा काय आहे का? लाज, लज्जा, शरम. सगळं सोडले ना. अरे आपण जाताना असे आडवे काय येत आहे? हा, मी पण लवकर मुद्द्यावर आली. लवकर समजलं तिला अगं मावशी, आम्ही काय म्हणतो, ए फॅक्टरी ऐकली तू चाललीस कुठे? बाजाराला. इकडे ये. अरे ही मावशी मेन आहे. हे ना काय काय म्हणते माहिती आहे? बाजाराला चाललोय. मावशी तुला बाजाराला जाता येणार नाही. अगं आम्हाला ओळखलंच नाही तुम्ही. आम्ही कृष्णदेवांचे सवंगडी आहोत. सवंगडी. तुम्ही देवांचे सवंगडी असाल हो. हा मग? देवांचे सवंगडी असाल हा. तर तुम्ही मला इथे अडवताय का? बरोबर मुद्द्यावर आली. अगं अडवतोय का? हा. आपल्या गोकुळातला माल आपल्या गोकुळातच राहायला पाहिजे. अरे पण का? तू गोकुळ आपल्या बाबाकडे वाढवा ना. अरे बाबा, हे आता बाबा. मथुरा नगरीत त्या त्याला कौशल्याकडे कळतंय कशाला का? वाढवताय? हे बघ, हा मग? माझा हा. माल हा इथेच विकेल हा. पण मला योग्य तो भाव इथे मिळतच नाही आणि तो भाव मला त्या मथुरेत खूप चांगल्या प्रकारे मिळतो. असं कसं? चुकीचं आहे मावशी. चुकीचं आहे तुझं. अगं जर का तोच तुझा मथुरेतला माल जर मोठ्या प्रमाणात जर आपली बाजारपेठ वाढली तरी इथंच संपेल. बरोबर आहे आणि संपला? हिला मेलीला जागा तुला काढायला जाता येणार नाही. पण काहीतरी कारण असेल ना. कारण देवपापांच्या खूपच तसा आहे. बरोबर तसं आहे बाजारात जाता येणार नाही. तुला इथेच थांबावं लागेल. अरे सोडणारच नाही. कुठून आलाय तुम्ही? तुला थांबावं लागणार आहे तर तुला थांबावंच लागेल. म्हणजे तुम्हाला मला इथे अडवायचंय म्हणजे एवढं काय? आम्ही कशासाठी? एवढंच आहे ना. मग बरं ठीक आहे.
हे पोरीनो काय म्हणतो कुठले वेड्यावाकडे कळतच नाही याला इथे म्हणते थांबते. थोडा वेळ विश्रांती घेऊया हे गेले तोपर्यंत एवढं का बघ अजिबात यायचं ना तू हे पोराला घेऊन जाती पहिला अरे त्यानं काय डोळ्यावर खाल्लं की काय या फॅक्ट्या करा ना. हे फुकून यायला काय एवढी एवढी माझी कापी दे, कापी. बापरे लोणली बट्ट्याची नाही पहिल्यांदा बसून घेतो बटल्या बटल्या हाय कपडे नाव अहो कसं काय हाय एकदम बरोबर आहे सगळं बरोबर आहे ना एकदम बरोबर आहे आता तुमचं इथे काय आहे माझं इथं काय आहे ते तुला सांगितलं असतं पण टाइम भरपूर झालाय मला सांग त्या थकल्या लवलनी बसली आहे तुला बसायचं आहे का नाही अरे मला बसता येत नाही तर बसू कुठून नाही बसता येत आहे तुझ्या जोडीचे गेले ना दमाला पाठवलेली कामगिरी पार पडली दिसत नाही आता आपणच जर विचारले पाहिजे राधे उभी राहा तुम्ही आला कुठून आणि जाणार कुठे आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग करून तिथे श्रीकृष्ण भगवान उभे आहेत श्रीकृष्ण भगवान असे नसतात. गाणे कसे असतात पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी चुरा, सोन्याचे वेचेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. ते पण आणि खरे जेव्हा वायदेच्या घोड्याने धुरला उचलला 6 अलंकार किमतीला बांधून ठेवला आणि 8 अवतार मी तुझ्यावर धारण केला आहे आपली ओळख सांगा. तर राधे देवकीचा मी बाळ आहे ग ताना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. जन्म बंदिखाना ये जो देखताना, जन्म बंदिखाना ये जो देखताना, वाढलो या उज्ज्वला. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. जन्म बंदिखाना ये जो देखताना, जन्म बंदिखाना ये जो देखताना, वाढलो या उज्ज्वला. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. देवकीचा मी बाळ आहे ग ताना. पहिला अवतार मच्छरूपी निघालेला, दुसरा अवतार कुर्मगराने काकारीला. तिसरा अवतार वराह, हिरण्याचा गजहर, चौथ्या अवतारी नरसिंह, हिरण्याचा शपवध.
देवकीचा मी बाळ आहे गदाना. 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 हे तर खरेच देव आहे. यांना आपण शरण जाऊया. देव हो, आम्ही तुम्हाला शरण आले आहोत. कशावरून एखाद्या गाईच्या वासरावरून. कुणाला रजा आहे? थांब रे, त्याचे वचन पूर्ण कर. हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी. विराधा बावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी. हरीचा खून थकले आज तुला आण रे माझी. विराधा बावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी. तुझी माझी प्रीती जन्मजन्मांतरीची या गोकुळात चाले राखलीला कृष्ण राधेची. आईचा कोण रखले आज बोलाण रे माझी. विराधा बावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी. तुझी माझी प्रीती जन्मजन्मांतरीची या गोकुळात चाले राखलीला कृष्ण राधेची. आईचा कोण रखले आज बोलाण रे माझी. विराधा बावरी काना तुझ्या रे प्रेमासाठी.
रे ही बातमी जर त्या दुष्ट कौशला कळली मग तो येईल सगळ्यावर चाल करू मी पण जातो त्याच तयारीला. अनंत व किरण विंद्रे यांच्याकडून मावशीसाठी 501 रुपये, पवन महेश भडवलकर 100 रुपये, सुनील सकाराम बोले 501 रुपये, कैलासवासी प्रमोद परशुराम शिंदे यांच्या स्मरणार्थ युवराज शिंदे 501 रुपये, प्रमिला दिलीप पवार, आयुष व मनस्वी 501 रुपये, चिपळूण गेटच्या बाजूला संगमेश्वर तालुका दाभोळ माझं गाव, मावशी तुझ्यावर प्रेम करतो, जयश्री सुगम माझे नाव 501 रुपये, आदित्य विजय दुलम 201 रुपये, श्रद्धा दत्तराम धनावडे धामापूर गायकांसाठी 251 रुपये, श्रीराम पादेव हॉटेल सनराईज मालक यांच्याकडून 1100 रुपये, प्रभावती प्रकाश करंडे 501 रुपये, समीक्षा मनोहर किंजलकर कृष्णासाठी 501 रुपये, किसन हिराजी चव्हाण 501 रुपये, सुभाष शिवा पाष्टे 1001 रुपये, शाहीर सन्माननीय शाहीर विकास लांबोरे बुवा यांच्याकडून 501 रुपये, उमंगा खांडेकर यांच्याकडून 201 रुपये, श्री सुनील रामचंद्र चव्हाण संगमेश्वर तुरम हरेकरवाडी तेलेवाडी 201 रुपये, शालिनी करंडे व ज्योत्ना करंडे 201 रुपये, मृदुंग मणींसाठी कोकणातील युट्यूबर मावशी यांच्याकडून मावशीसाठी सुरेश गायकर यांच्याकडून 201 रुपये, कैलासवासी सौ अंकिता अंकुश मांजरेकर यांच्या स्मरणार्थ सुयोग मांजरेकर यांच्याकडून 201 रुपये. या सर्व बक्षीस दात्यांचं हौशी कलाकार नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. असं झालं तरी का रोज कोकणातून येणाऱ्या गवळत आज एकाएकी बंद का आले लक्षात त्या नंदाच्या कारखान्यात कोकणात काहीतरी दंगामस्ती केली असता काय करावं या नंदाच्या कारखान्यात पुतणासारखे अनेक राक्षस त्या हरामखोराच्या वधासाठी पाठवले परंतु त्यांचा देखील काही ठाक पत्ता लागला नाही. काय करावे काही कळत नाही. आता आपल्यालाच काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आले लक्षात आपल्या राज्यामध्ये धनुर्याग यज्ञ करावा. अशा यज्ञासाठी आमच्या लाडक्या भाचे श्रीकृष्ण आणि बलराम ज्यांना आमंत्रित करावे आणि त्यांच्या कंपाने वध करावा. परंतु ही कामगिरी करणार अक्रूर मामा मथुरा नगरीचे प्रजापती कंसराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. महाराज आम्हाला एकाएकी बोलण्याचे कारण अक्रूर मामा आम्ही आपल्या राज्यामध्ये धनुर्याग यज्ञ योजला आहे आणि या यज्ञासाठी आमचे लाडके भाचे श्रीकृष्ण आणि बलराम यांना तुम्ही आमंत्रित करायचे आहे. महाराज आपली कामगिरी झाली म्हणून समजा. ठीक आहे अक्रूर मामा येतो आम्ही. अरे अरे
माझ्या लाडक्या परमात्मा वध करायचा रखटच राहील. पण माझा परमात्मा श्रीकृष्ण आणि बलराम यांचे सारे डाव हाणून पाहिल्याशिवाय राहणार नाही. चला चला ते गोकुळामध्ये. आणि अद्भुतीला देश देव तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आशीर्वाद असो. त्याच देव पुत्राच्या प्रेमवंती कंसराज यांनी धरून या योजनेतले त्या योजनेकरिता तुम्हा दोघांना घेऊन जाऊ शकले. चला तर. महाराज आपण सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण आणि बलराम यांना घेऊन आलोय. आपण त्यांचा चांगला पाहुणचार करून घ्यावा. अरे माझा लाडक्या माझ्या मस्त माझ्या शास्त्र लहान तोटी मोठा घास ठेवला तो मूर्तीला पण किती वेळा असते मामा. घास मग हो युद्धात नाही
शांत चित्राने पाहून आम्हाला लागला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल हौशी कलाकार नमन मंडळ अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. मायबाप रसिक प्रेक्षक आहोत. लगेचच आम्ही आमच्या वगनाट्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आलेली पारितोषिकं पुढील प्रमाणे विंजलेवाडी युवा उत्सव मंडळ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. कुमारी आदित्य गोंधळ